हृदयात विराजमान विद्येला नमन आणि सगळ्या माता वर्ग, सगळे ज्येष्ठ बंधू बांधव श्रेष्ठ या सगळ्यांच्या हृदयात विराजमान परमेश्वराला पुन्हा पुन्हा प्रणाम. श्री राममय सब जग जानी, करूं प्रणाम जोर जुग पाणी. सगळ्यांना राममय समजून कोटी कोटी वंदना. कारण की तुझ्यातला राम माझ्यातला राम म्हणून आपण दोघं एकमेकांना राम राम म्हणतो. सगळ्यांच्या हृदयातल्या रामाला कोटी कोटी प्रणाम आहे, नमन आहे. श्री जागृत हनुमान मंदिराच्या वतीने हनुमत जन्मोत्सव आणि श्री राम नवमीच्या पावन पर्वाचा औचित्य साध्य करून आयोजित असलेल्या श्री राम कथेमध्ये आपण सगळे एकत्रित आहोत. कालही आपण चिंतन केलं, परवाही आपण चिंतन केलं की रामायण काय आहे, रामतत्व काय आहे. राम तो जो सगळ्यापर्यंत पोचू शकतो. आपण लहानपणी एक शाळेत गीत गायचो, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम रे पावे. जगी जे दीन पद दलित, जगी जे दीन पद दलित, तया जाऊनी भेटावे जगाला प्रेम पावे. आणि खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. हे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. जगी जे दीन पद दलित, तया जाऊनी भेटावे जगाला प्रेम अर्पावे. माझा राम, मेरे राम वन यात्रा इसलिए नहीं करते कि उनको 14 वर्षों का वनवास है. माँ कैकेयी ने अगर मांग लिया होता तो माँ कैकेयी आजीवन वनवास भी मांग सकती थी, मागू शकली असती ना. पण रामायणाचं राम अद्भुत राम आहे. माता कैकेयीच्या मस्तिष्कामध्ये एक वेगळा विचार चाललेला होता. तो एक वेगळा दृष्टिकोन आहे, एक वेगळा बाजू आहे कैकेयी मातेची. त्याचा विस्तार वर्णन आपण कधी अजून कथेमध्ये करणारच आहोत. पण कैकेयी मातेने एक वेगळ्या रामाला जन्म घातला. कैकेयी का राम अलग है. मां कौशल्या का राम मधुर राम है, सहज राम है, सरल राम है, राजकुमार राम है. कौशल्या माता का राम राजकुमार राम है. पर कौशल्या माता के पश्चात में जननी मां कैकेयी ने जिस राम को जन्म दिया, वह दूसरी बार जन्म दिया. वह कब दिया? जब वनवास की यात्रा का 14 वर्षों का वनवास मांगा. उस नए राम को जन्म देने वाली मां कैकेयी अंबा है. कैकेयी अंबेने दुसऱ्या रामाला जन्म घातला. का? त्याच्या पाठीमागे खूप प्रदीर्घ विचार करावा लागेल. जर भरतालाच राज्य करायचं असेल, भरतालाच त्या गादीवर बसवायचं होतं, तर मग आजीवनच वनवास मागायला काय हरकत होती. मग 14 वर्षाचाच वनवास का मागितला? त्याच्या पाठीमागे खूप सुंदर विचारधारा आहे. आतापर्यंत जेवढेही रघुकुलचे राजा झाले त्या सगळ्यांनी राज्य भूषवलं. जनतेच्या सुखादुखात ते सम्मिलित झाले, इथपर्यंत ठीक होतं. परंतु कैकेयी मातेच्या मनात असा विचार आहे की या राजगादीवर शुद्ध परंपरा आहे. आजपर्यंत जेवढे गादीवर बसले, म्हणून महाराजापासून आतापर्यंत इक्ष्वाकू आदीपर्यंत, दशरथांपर्यंत सगळ्यांनी परमार्थ केला, सगळ्यांनी चांगले कामं केले. परंतु परमार्थाची पराकाष्ठा गाठण्याची जी वेळ आहे ती आता आलेली आहे. कारण की या कुळामध्ये, या वंशामध्ये, या सूर्यवंशामध्ये सूर्य ज्याप्रमाणे संपूर्ण जगाला प्रकाशमान करतो, सगळ्या जगांना ऊर्जा देतो, जीवन प्रदान करतो, त्याप्रमाणे माझा राम, वो मेरा राम पूरे जगत को व्याप्त कर ले. लोगों की वेदना को ये पढ़े,
वेद पढ़ने वाले बहुतायत मिले, वेद बहुतों ने पढ़े, पर वेदना पढ़ने वाला भी तो कोई चाहिए। वेद में की वेदना अगर समझ में आ जाएगी तो मुझे लगता है कि भारतवर्ष की एकता सामरस्यता में कोई अंतर नहीं आएगा। हमारे सनातन धर्म के शास्त्र परंपराओं ने जो चीज दी है, मैंने कल परसों भी कहा, हमारे ग्रंथ ने जो चीज दी है उसकी पराकाष्ठा करना बड़ा कठिन है। मुझे यह लगता है कि अगर भारत के ऐसे ग्रंथ नहीं होते और ऐसे संत नहीं होते तो भारत में कभी भी अच्छे अच्छे विचारधारा करने वाले महापुरुषों का जन्म नहीं हुआ होता। न छत्रपति शिवाजी महाराज होते, न छत्रपति संभाजी महाराज होते, न स्वामी विवेकानंद जन्म लेकर के आते, न भगत सिंह, न राजगुरु, न सुखदेव, क्योंकि उन्होंने कथा को जाना, कथा को समझा। मां जिजाऊ के हृदय में राम जैसी मर्यादा पुरुषोत्तम करने विचारधारा रखने वाला बालक और कृष्ण के जैसा रणांगन में धर्म की संस्थापना करने वाला, स्वराज्य की संस्थापना करने वाला कोई व्यक्ति मेरे घर में जन्म लेकर के आवे और जो राष्ट्र का कल्याण करे, राष्ट्राचं कल्याण कोण करू शकतं, अशी कामना माझी जिजाऊच्या मनात आली। कशामुळे? ग्रंथांमुळे। तो भारत के ग्रंथों ने नित्य ही जन कल्याण की कामना की है। भारत के ग्रंथों ने बहुत ऊंची विचारधारा रखी हमारे यहां। बस ऊंची विचारधारा भारत की नहीं है। किताबों में, ग्रंथों में जो भी कुछ एडिटिंग है, जो भी कुछ मिलावट है, उनको छोड़ दिया जाए तो हमें एक चीज समझ में आ जाएगी कि हमारे ग्रंथों में बहुत ऊंची विचारधारा रखी है। पर इस बात को ये मैकॉले की शिक्षा पद्धति धारण करने वाले लोग नहीं समझ पाएंगे शायद। हमारी शिक्षा पद्धति बड़ी ऊंची है, हमारे गुरुकुल की परंपरा बहुत ऊंची है, जहां एक सुदामा नाम का सर्वसाधारण गरीब परिवार का बालक भी और कृष्ण जैसे द्वारिकाधीश कोई राजकुमार भी दोनों समान शिक्षा पद्धति को लेते हैं एक ही जगह पर। वहां निर्धनता और धनवान की कोई विषय नहीं है। जाति पातिगत बंधनों को तोड़ कर या जाति पातिगत बंधन नाम की कोई चीज इस पृथ्वी तल पर है, इस मानसिकता को मुक्त करके एक धर्म, प्रेम नाम का धर्म इस संसार में वो स्थापित करे। इसीलिए राम जी को 14 वर्षों का वनवास है। प्रेमाचा धर्म स्थापन करणं गरजेचं आहे। जो दीनहीनों को गले से लगाए, कहीं मार्ग में जाते हुए किसी गिद्ध का उद्धार कर दे, जो मांस भक्षी प्राणी है उसका भी उद्धार कर दे। कोई शबरी है उसके बेर को चखे, किसी केवट को गले से लगाए, किसी निषाद को मित्र बना के अपने समकक्ष रखे। विभीषण जैसे निशाचर को भी उच्चतम स्थान प्रदान करके मित्रता प्रदान करने वाला। लोग सोचते हैं कि एक विभीषण को दिया होगा, शुक नाम का दूत भी शरण में आया था और विभीषण के साथ उसके कुछ सचिव भी आए थे, उनको भी शरणागति दी गई। राम समझने के लिए रामायण को समझना पड़ेगा, पूर्ण पढ़ना पड़ेगा, उसको आत्मसात करना पड़ेगा, उसके हृदय में उतरना पड़ेगा, अंतः उसके गंगा में डुबकी लगानी पड़ेगी। त्याच्यात जोपर्यंत बघा, गंगेला पाहिल्यानंतर गंगेच्या किनाऱ्यावर बसून आनंद येत नाही। गंगा दर्शनाने सुद्धा कल्याण करते, गंगा आचमन केल्यावरती सुद्धा कल्याण करते आणि गंगेमध्ये डुबकी घेऊन स्नान केल्यावरती सुद्धा ती कल्याणकारी आहे। पण सगळ्यांचा स्वाद वेगळा आहे, सगळ्यांचा टेस्ट वेगळा आहे। दर्शनाचं पुण्य वेगळं आहे, आरती गंगेची होते, ते दिव्य दर्शन सगळे लोक पाहून धन्य होतात। त्या गंगेत आलेले साधू संतांचं दर्शन घेऊन लोक धन्य होतात। आचमन करणारे म्हणतात, बाबा रे मला थंडी आहे, मला ताप आहे, मी काही करू शकत नाही, म्हणून आचमन करून घेतात थोडक्या वेळात। पण ज्याने दर्शन पण केलं असेल, ज्याने आचमन पण केलं असेल आणि ज्याने त्या गंगेमध्ये उडी घेतली असेल आणि मुक्तपणे त्याने त्या गंगा मातेच्या कुशीमध्ये आनंद घेतला असेल, त्याचा वेगळाच आनंद आहे। म्हणून रामायण ग्रंथ, भागवत आदी अनेक ग्रंथ आपल्या घरामध्ये ठेवण्याने चालणार नाही। त्याचं पूजन केल्यानेच फक्त चालणार नाही, त्याचं चिंतन करणं पण गरजेचं आहे।
आज स्थिती काय? आपल्या घराघरांमध्ये प्रत्येकाकडे ग्रंथ आहेत, पण ते ग्रंथ फक्त एक पोथीचं एक वरती कपडा लावून ठेवलेला आहे आणि ते एका ठिकाणी पूजनीय म्हणून त्याला दिवा धूप दीप अगरबत्ती लावत आहे. गौमातेचं पुतळ्याची पूजा होते, पण प्रत्यक्ष गौमातेचा आल्यावरती तिला पोळी खाऊ घालायचं का नाही खाऊ घालायचं हे खूप मोठा प्रश्न आहे लोकांच्या मनात. म्हणून धर्माची परिभाषा नीट समजून घ्या. धर्म लोकांना एकत्रित करतं आणि रामो विग्रहवान धर्मा, राम विग्रहवान धर्म असल्या कारणास्तव माझ्या रामाने प्रेमरूपी धर्माची परिभाषा या जगामध्ये व्याप्त करावी अशी कामना आहे. म्हणून मी काल एक परिभाषा सांगितली होती की वर्णानाम अर्थ संघानाम, वर्ण म्हणजे चातुर्वर्ण्यम मया सृष्टा, आणि दय्यंत नो मानवा, रामायणातला सगळ्यात शेवटचा श्लोक आहे मानव आणि वर्ण या दोघांची मधली यात्रा म्हणजे राम यात्रा, रामायणाची यात्रा. प्रत्येक वर्णाला प्रत्येक व्यक्तीला जवळ करणारा राम आहे. आपल्या ग्रंथांमध्ये कुठेही माझ्या वाचनामध्ये माझ्या चिंतनामध्ये नीट अभ्यास केल्यावरती कुठेही जातीभेद नावाचा विषय आलेला नहीं. गीता कहती है चातुर्वर्ण्यम मया सृष्टा परंतु गुण कर्म विभागशः, त्याच्या त्याच्या गुणाच्या अनुसार त्याचं विभाजन करण्यात आलेलं आहे. परंतु याचा अर्थ आहे की ते वेगळे आहेत का? नाही. जसं एखाद्याचं मस्तक, एक मनुष्याचं चित्र काढायला सांगितलं एखाद्या बालकाला, एखाद्या विद्यार्थ्याला, मग चित्र काढत असताना त्याने फक्त डोकं काढलं तर मनुष्य पूर्ण झाला का? नाही. मग त्याला खांदे पण काढावे लागतील, त्याला हातही काढावा लागेल, त्याचं उदरही काढावं लागेल, त्याचं पायही काढावे लागतील. आणि असा असलेला व्यक्ती म्हणजे मानव असं बोट दाखवता येईल. त्याप्रमाणे प्रत्येक वर्णातला प्रत्येक व्यक्तिमत्व माझ्या सनातन धर्मासाठी श्रेष्ठ आहे. ही मानसिकता स्थिर करण्यासाठी कैकेयी मातेने रामचंद्रांना 14 वर्षाचा वनवास दिला. रामाच्या सिंहासनाच्या पायऱ्या 14 होत्या म्हणून 14 वर्षाचा वनवास आहे. एक एक पायरी चढत असताना माझ्या रामाला प्रत्येक दीनहीन जन जो भारतामध्ये पूर्ण विश्वामध्ये कुठेही व्याप्त असेल, त्रस्त असेल, त्या प्रत्येक त्रस्त व्यक्तीची काळजी त्या रामाने घ्यावी आणि मग त्या सिंहासनावरती निष्कंटक राज्य करावं. तो काळ होता रावणाचा